तब्येत बरी आहे ना? नाही, मला ताप वगैरे काही आला नाहीये. तू काही बोलली नाहीस, काही सांगितलं नाहीस तरी माझ्या येत आहे लक्षात. नाही, बायकांना अशाच असतात, सतत दुसऱ्यांसाठी राबायचं आणि स्वतःला काही वाटत असेल, स्वतःला बोलायचं असेल तर मनात ठेवायचं, बोलून नाही दाखवायचं. नाही ठीक आहे, तुला मला सांगायचं नसेल तरी चालेल, पण तुझा हक्काचा नवरा आहे ना, त्याच्याकडे मन मोकळ कर. तीच तर अडचण आहे. वेदला सगळं कसं सांगू मी? नाही, तुला एक सांगू का? तू ना खरंच हे कर, तू घरी गेला गेला ना हेच पहिलं काम कर. आत्ता तुला जे वाटतंय ना ते वेदशी बोल. आत्ता सांगते नंतर सांगते यात अडकू नको स्वतःला. ठीक आहे, मला सांगायचं होतंच त्याला. मी आजही सांगू शकते. सांगितल्यामुळे माझं मनही मोकळं होईल, पण त्यामुळे ना वेद आणि त्याच्या बाबांमधले संबंध खराब होतील आणि ते दुरावतील एकमेकांपासून. आणि या सगळ्याचा परिणाम एकत्र असलेल्या खुद कुटुंबावर होईल आणि मला ते होऊ द्यायचं नाहीये. मी योग्य वेळेची वाट बघते. आपल्या वाड्यावरून डावीकडून उजवीकडे असं 3 वेळा उतारा करायचा आणि ही परडी तिथं तिठ्यावर तिकडं नेऊन ठेव. येते मी. वेद आणि मली लहान आहेत, पण हा बाबाराव सापाची जाप आहे. वेदला फसवून प्रॉपर्टी